अभिनयाचं कसं होतं की मला घरातूनच बाळकडू होतं. माझे मोठे भाऊ ऍडव्होकेट सुभाष निकम हे रंगकर्मी होते. तुम्हाला माहिती आहे नंदू काळे वगैरे, नंदू माधव हे सगळे सोबत काम करायचे. त्याच्यामुळं त्यांच्यामुळे मला नाटकाची थोडीशी होती. त्यानंतर मी प्रकाश भुत्ते, ज्ञानेश्वर मोठे, प्रशांत रुईकर आम्ही सगळ्यांनी, मुकुंद टाक, भरत कोरडे, आम्ही बालनाट्य संस्था काढली होती स्फूर्ती नावाची. मग मी त्या काळात तट्ट गडगडम बद्दब्या, मिशी हरवली आहे, विठ्ठल तो आला आला, उतरंडीचा वाघ हे बालनाट्य केले. मग हे करता करता हळूहळू मग महाविद्यालयात गेलो, इच्छा माझी पुरी करा लोकनाट्य केलं, व्याधवाचं लगीन केलं. मग महाविद्यालयात गेलो, तिथनं एकांकिका वगैरे केल्या बऱ्याचशा, म्हणजे आपल्या इथल्या संभाजीनगरच्या एकांका स्पर्धा, त्यानंतर राज्यनाट्य केले. आणि मग हे करत 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 हळूहळू इथे संभाजीनगरमध्ये वारी दर शनिवारी करायचो आम्ही, दर शनिवारी 2 नवीन एकांकिका करायचो. मग हे करता करता हळूहळू त्याच्यातच शोधण्याचा प्रयत्न केला. मग अरविंदमुळे मला एक मालिकात काम मिळालं, मदन भाई काहीतरी एक मालिका होती त्याच्यात काम केलं. मग दोन तीन कामं केली, मग आम्ही 2-3 सिनेमे केले. हे करता करता मग मकरंद अनासपुरेमुळे मला गल्लीत गोंधळ मध्ये महाराजांचा रोल मिळाला. तर ते केल्याच्या नंतर हे करत करत गेलो. तर त्यानंतर ना मग मला एक स्क्रिप्ट लिहिली मी आणि मी मकरंदला ऐकवली. त्याला ती खूप आवडली. मग मेघराज भोसलेंनी ती प्रोड्यूस केली, पांडव प्रोडक्शन्सची तिनं, दणक्यावर दणका नावाची. मग लेखन करत गेलो 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 तर मग एक मला 2-3 धन्यवाद दिग्दर्शक माझ्या नशिबाला आले. तर मला जे मांडायचे सांगायचे ते त्यांना जमलंच नाही. मग मला माझ्या मित्रांनी म्हणले की अरे तुला सिनेमा येतो मांडता, तुला दिसतो, तर मग तू प्रयत्न का करत नाही. मग त्यानंतर मी खोपा केला, त्यानंतर एकलव्य केला. आता एक 2-3 सिनेमे या वर्षात पुन्हा माझे येत आहेत.